प्रशांत तीरी विश्व मराठी साहित्य संमेलन अखिल मराठी जनवृंदांना देतो हे आवाहन विश्वाशी जडावे अवघे मराठी विश्व विश्वाशी जडावे अवघे मराठी विश्व अवघे मराठी विश्व विश्व मराठी विश्व मराठी विश्व मराठी विश्व विश्व मराठी विश्व मराठी विश्व मराठी। जसे की मराठी विश्व साहित्य संमेलन बे एरियामध्ये सॅन फ्रान्सिस्कोमध्ये भरणार आहे, त्याच्या बऱ्याच लोकांना भेटलो मी, कार्यकर्त्यांना, कलाकारांना, आणि एकूण त्यांच्यामध्ये उत्साहाचं वातावरण पाहून जे काही उगाचच निष्कारण या संमेलनावरती मळं झाल्यासारखं दिसत होतं ते पूर्णपणे चुकीचं होतं. हे इथल्या उत्साहाने सिद्ध केलेलं आहे. एकूणच मला अशी खात्री आहे की हे संमेलन अतिशय उत्तम होईल, त्याला खूप मोठा प्रतिसाद मिळेल. माझी इच्छा फक्त एवढी एकच आहे की त्यांनी काहीतरी नवीन पायंडा पाडावा या संमेलनाने. केवळ जुन्या परंपरांचीच पुनरावृत्ती करायच्याऐवजी आता जग 21व्या शतकात आलेलं आहे आणि 21व्या शतकात ते एकत्र येत असतानाच आपल्याला सगळीकडे दिसले की ते विघटनसुद्धा त्याचं दुर्दैवाने होत आहे. तरी विघटनाची प्रवृत्ती दूर करून मराठी माणसांनी पसायदानात म्हटल्याप्रमाणे खरोखर विश्वात्मकी देवीचा संदेश घ्यावा आणि त्या संकुचित वृत्तीवरती मात करण्याचं काम सुदैवाने तुमच्या संमेलनाचं नाव विश्व संमेलन असल्यामुळे ती मात तुम्ही करू शकाल असा मला पूर्ण विश्वास आहे. गेले 10 वर्ष मी बेरियामध्ये प्रथम प्रोग्राम आणि विजयवंती क्लासेस घेते आणि दरवर्षी आम्ही सगळेजण एकत्र येऊन बरेच प्रोग्राम करतो. तसंच या विश्व संमेलनासाठी 70 कलाकार एकत्र आलेले आहेत आणि महाराष्ट्रातले सगळे सण आणि उत्सव याच्यावर आधारित आम्ही एक तासाचा प्रोग्राम करणार आहोत. त्याच्यात आपल्या महाराष्ट्रात वेगवेगळ्या प्रांतात जे जे प्रोग्राम केले जातात ते आणि क्लासिकल म्हणजे जसं भरतनाट्यमचं फ्युजन, नाट्यगीत, अभंग हे सगळं असेल आणि हे इथली नवी पिढी आमची टीनेजर मुलं मुली आणि अडल्ट सगळे असे मिळून तो प्रोग्राम करणार आहोत आम्ही. तर माझं हे सगळ्यांना आव्हान आहे की सगळ्यांनी विश्व संमेलनाला जरूर या आणि आमचा आठवड्यामध्ये न्यूयॉर्कमध्ये कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये आणि फ्लॉरिडाला इंटरनॅशनल फ्लॉरिडा युनिव्हर्सिटी, तर तिथे 2 कार्यक्रम झाले. त्या कार्यक्रमाचं स्वरूप आहे डायलॉग विथ माइंड, मनाशी संवाद. त्याच्यामध्ये मार्गांचे विचार आणि अतिशय प्रॅक्टिकल आहे आणि स्पिरिच्युअल आहे, दोन्ही आहे. परंतु जास्त आत्ताच्या काळाला ते विचार सांगते त्याच्यामध्ये कधीही न कळलेल्या रचना करून ते टॅलेंटेड जे गायक आहेत ते गाणं. हा सुद्धा कार्यक्रम माझं नाव या माझं शिक्षण शिक्षकाकडे चाफेकरांकडे झालेलं आहे. मी भरतनाट्यम शिकले, भरतनाट्यममध्ये BA MA हिला केलं आहे आणि इथे मी भरतनाट्यम सेमी क्लासिकल नाच शिकवते. मागच्या वर्षी आम्ही क्लासिकलमध्ये अष्टनायिका हा प्रोग्राम केला होता आणि सध्या या साहित्य संमेलनासाठी मी नवरस हा प्रोग्राम करते आहे. नवरसामध्ये कथक आणि भरतनाट्यम या दोन्ही शैलींचा वापर होणार आहे आणि यामध्ये 20-25 पार्टिसिपंट्स भाग घेणार आहेत आणि तुम्ही सगळे तिथे जरूर असाल आणि तुम्हाला आग्रहाचं आमंत्रण आहे, जरूर या प्रोग्रामला. पहिला विश्व मराठी साहित्य संमेलन आणि विश्वातले झालं विश्वातील अधोरेखिते हा कार्यक्रम करणार आहोत. या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम किंवा अशा प्रकारचा कार्यक्रम आजवर कधी कुठल्याही साहित्य संमेलनात झालेला नाही. साधारणतः इंटरनेटवर नेहमी लिहिणाऱ्या कवींच्या कवितांवर आधारित हा कार्यक्रम आहे. काव्य वाचनाचा आणि काव्य गायनाचा असा कार्यक्रम हा असेल. साधारणतः 40 ते 45 कवींच्या की ज्यांनी फक्त ह्या इंटरनेटवर पब्लिश केलेल्या प्रकाशित केलेल्या कविता आहेत त्यांच्या कवितांवर आधारित कार्यक्रम आहे आणि हा या कार्यक्रमाविषयी
तर खूपच बोललं जाणार आहे, त्यामुळे विश्व साहित्य संमेलनाला जरूर घ्या. महाराष्ट्र मंडळाचं अभिनंदन एरियामध्ये विश्व साहित्य संमेलन होतं ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. तर या संमेलनासाठी आम्ही एक सुंदर राष्ट्रीय कार्यक्रम तयार करणार आहोत. रचलेला सुरेश हिंदी जयंतीचं स्थान दिलं, नाव निर्माण केलं. तर या सुरेश पुढ्यांच्या घरी घेऊन येणार आहोत. तर आमच्या कार्यक्रमाला जाऊया. आपल्या सुरेश पुढ्यांच्या घटनांवरचा हा कार्यक्रम. नमस्कार, माझं नाव अभय महबूब. मी कोरियामध्ये गाण्याचे कार्यक्रम करतो आणि या संमेलनाला पूर्ण पाठिंबा देऊन आम्ही या कार्यक्रमामध्ये एक सुंदर गाण्याची मैफिल करण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याच्यासाठी इंडियामधून सलील कुलकर्णी यांसारखे प्रोफेशनल आर्टिस्ट पण येणार आहेत. तर त्यांच्याबरोबरच कार्यक्रम करण्याचा एक संधी लागते आणि असा एक सुंदर गाण्याचा कार्यक्रम आम्ही संमेलनासाठी घेऊ. तर ह्या सर्व कार्यक्रमांनी युक्त असलेलं असं हे संमेलन खूप चांगलं होणार आहे याची खात्री आहे. नमस्कार, पहिलं विश्व साहित्य संमेलनामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी या संमेलनाचं स्वागत अध्यक्ष आहे. आपल्या सर्वांना विनंती आहे की या संमेलनामध्ये जरूर यावं. या संमेलनात खूप काही नवीन गोष्टी बघायला मिळतील आणि या संमेलनाचं यश आपल्या सर्व मराठी बांधवांवर अवलंबून आहे. आत्तापर्यंत चांगला प्रतिसाद आपल्याला मिळाला आहे. साधारण 600च्या वरती रजिस्ट्रेशन झालेले आहेत आणि आमचं टार्गेट आहे की 2000 जास्त लोक यावी. तर प्रत्येक मराठी माणसाला ही विनंती आहे की कृपया साहित्य संमेलनाने याची तयारी करा आणि तुमच्यासाठी आम्ही इकडे वाट बघतोय आणि स्वागत समिती तिथे प्रोग्रामिंग टीमची लीड आहे. आम्ही सगळेजण व्हॉलेंटियर्स खूप मनापासून आणि खूप काम करतोय. सगळेजण खूप कष्ट करतोय. तुम्ही सगळ्यांनी साहित्य संमेलनावर नक्की या आणि आपण साहित्य संमेलनाचा आनंद सगळ्यांनी मिळून घेऊया. नमस्कार, मी श्रीमंत जावडेकर आणि मी ज्योती जावडेकर. सॅन फ्रान्सिस्कोमध्ये होणाऱ्या विश्व मराठी साहित्य संमेलनासाठी आपल्या सर्वांना आदराचे आमंत्रण. 14 ते 16 फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या या साहित्य संमेलनात मराठी साहित्य, कला, संस्कृती आणि एकूणच मराठी भाषा साहित्य अधिक माहितीसाठी व्हिजिट करा www.sahitysammelan.org. विश्वाशी जडावे आपली मराठी विश्व. विश्व मराठी, विश्व मराठी, विश्व. अपूर्व संधी सहवासाची साहित्यिक किती थोर. प्रगल्भता आणि सृजनशीलता त्यांची अपार. सहज करूया तृप्ती होईतो साहित्यामृतपान. सहज करूया तृप्ती होईतो साहित्यामृतपान. साहित्यामृतपान. तृप्त होऊया, मुग्ध होऊया, धुंद होऊया सर्व. तृप्त होऊया, मुग्ध होऊया, धुंद होऊया सर्व. विश्वाशी जडावे अवघे मराठी विश्व. विश्वाशी जडावे अवघे मराठी विश्व. अवघे मराठी विश्व. सप्तखंड वसुधेतून सारे बोल मराठी उठू द्या. साहित्याचा सुगंध त्याचा मानसी फुलू द्या. जपू संस्कृती वाढवू कीर्ती रुजवू स्वाभिमान. जपू संस्कृती वाढवू कीर्ती रुजवू स्वाभिमान. रुजवू स्वाभिमान. माय बोली जय, माय बोली जय, माय बोली गरजूया.